इंडियामध्ये भारतामध्ये ज्या पोस्ट आहेत त्या महाराष्ट्राच्या 1490 जागा BPM जे आहे ब्रांच पोस्ट मास्टर त्यासाठी 12,000 बेसिक असते प्लस आपण दिलेले आहे काय कामं असतात वगैरे सगळे दिलेले आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। इंडियन पोस्ट ऑफिस म्हणजे आपलं जे काही भारतामध्ये पोस्ट ऑफिस जे सर्व्हिसेस आहे किंवा जे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वॅकन्सी दरवर्षी येत असते। त्यामध्ये GDS भरती म्हणून ते येत असते। GDS भरती 2025 ही वॅकन्सी आहे। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा आहेत। ठीक आहे, 21,000 प्लस जागा ह्या ऑल ओव्हर भारतामध्ये आहे आणि साधारण 1490 जागा जे काही मी कॅल्क्युलेट केले आहे त्यानुसार प्रत्येक जिल्हा वाईज वॅकन्सी आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण टोटल माहिती घेणार आहे। पूर्ण व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कुठे स्किप करू नका। तुम्हाला समजण्यासाठी आपण थोडंफार इथे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून ती जाहिरात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामध्ये जिल्हा वाईज जागा कुठे किती आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे। आणि पुढे यानंतर जो व्हिडिओ येणार आहे त्यामुळे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं ते आणि त्यानंतर तुमचं जे काही कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरावा जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल ते अतिशय महत्त्वाचं आहे। ते त्याचं सुद्धा व्हिडिओ पुढे येणारच आहे। तर आजचा व्हिडिओ जे काही आपली जाहिरात आहे ते आधी बघू आपण। तर मित्रांनो बघा, GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवक म्हणजे पोस्ट ऑफिस, इंडियन पोस्ट ऑफिस जे आपलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, परमनंट जॉब आहे। त्यामध्ये फक्त 10वी बेसवर म्हणजे तुमचं फक्त 10वी असणं आवश्यक आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारची एक्झाम द्यायची गरज नाही, ना इंटरव्ह्यू ना काही डायरेक्ट सिलेक्शन तुमचं होते। म्हणजे फॉर्म भरा, त्यानंतर काही दिवसानंतर 1-2 महिन्यानंतर त्याचे रिझल्ट येतो। रिझल्टमध्ये डायरेक्ट तुमची सिलेक्शन लिस्ट लागते, कुठलीही एक्झाम नाही। तुमच्या पर्सेंटेज 10वीचे जे पर्सेंटेज आहे त्यानुसार तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा आहे आणि त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होते। ठीक आहे, दरवर्षी या वॅकन्सी मोठ्या प्रमाणात येत राहतात। यावर्षीसुद्धा वॅकन्सी आलेल्या आहे। विस्तृत जाहिरातचं PDF इथे आहे। याचं PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनल इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेलं आहे। तिथे तुम्ही बघू शकता BPM असिस्टंट BPM किंवा ब्रँच पोस्ट मास्टर आणि GDS असे 3 पोस्ट इथे दरवर्षी निघत असतात। यावर्षी साधारण 21,000 प्लस पोस्ट ह्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1490 पोस्ट आहे। बघा, याची रजिस्ट्रेशन डेट वगैरे सगळं आहे। 10/2ला हे फॉर्म सबमिशन सुरू झालेले आहे। ऑनलाईन फॉर्म सबमिशन 3/3पर्यंत म्हणजे 3 मार्चपर्यंत फॉर्म सबमिशन सुरू राहणार आहे। तर बघा मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक GDS भरती 2025चं हे डिटेल्स मी इथे तुम्हाला माहितीसाठी काढून ठेवलेलं आहे। ठीक आहे, बघा टोटल पोस्ट आहे 21,413 ऑल ओव्हर इंडियामध्ये। भारतामध्ये ज्या पोस्ट आहेत त्या महाराष्ट्राच्या 1490 जागा आहेत। त्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते सुद्धा आपण पुढे सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेच स्किप करू नका, इम्पॉर्टंट खूप महत्त्वाची माहिती इथे सांगणार आहे। ग्रामीण डाक सेवक म्हणजे GDS, ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे BPM आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे ABPM अशा 3 पोस्ट इथे आलेल्या आहे किंवा निघालेल्या आहे। त्यामध्येची ॲप्लिकेशनचं ते सबमिट करायचं आहे ते www.indiapostgds.online.gov.in यावर ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपला पुढच्या काही दिवसामध्ये 1-2-3 दिवसामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं तो व्यवस्थित व्हिडिओ येईल। फॉर्म भरण्याची घाई करू नका, अजून भरपूर वेळ आहे। 3 मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म सबमिट करू शकता, त्यामुळे घाई करू नका। आपला व्हिडिओ आल्यावर वाटलं तर फॉर्म सबमिट करा जेणेकरून तुमचे मार्क्स वगैरे चुकायला नको, कारण त्या बेसिसवरच तुमचं सिलेक्शन आहे। ठीक आहे, वेबसाईट indiapost.gov.in ही वेबसाईट आहे, यावर तुम्ही चेक करू शकता जाहिरात वगैरे सगळं डिटेल। रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशनची जी डेट आहे ती 10/2 म्हणजे 10 फेब्रुवारीची 3 मार्चपर्यंत ही डेट राहणार आहे। तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर तुम्हाला काही करेक्शन करायचं आहे, एडिट करायचं आहे फॉर्म, तर तुम्ही 6/3 ते 8/3च्या दरम्यान तो एडिट करू शकता। बघा सॅलरी बघा, BPM जे आहे ब्रँच पोस्ट मास्टर त्यासाठी 12,000 बेसिक असते प्लस अलाउन्सेस असं मिळून 15,000च्या जवळपास ती सॅलरी असते। ठीक आहे, आणि दरवर्षी त्याचं इन्क्रिमेंट होते, दरवर्षी सगळं DA वगैरे सगळं लागू होते, त्याच्यामुळे सॅलरी लवकरच तुमची पुढे वाढते। त्यानंतर ABPM आणि GDSला 10,000 बेसिक आहे प्लस अलाउन्सेस आहे, 13,000 पण ती सॅलरी स्टार्टिंगला जाते, त्यानंतर वाढत दरवर्षी 1-2,000 वाढत जाते। ठीक आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, म्हणजे तुम्हाला काय पात्रता पाहिजे। पात्रतामध्ये मिनिमम तुमचं एज 18 इयर्स कंप्लीट लागेल। 18 वर्षाला 1 महिना जरी कमी असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, 18 इयर्स कंप्लीट लागेल। त्यानंतर 40 इयर मॅक्सिमम एज आहे ओपनसाठी 40 वर्षे हे मॅक्सिमम एज आहे। OBCसाठी साधारण 43 आहे। त्यानंतर शेड्यूल कास्ट म्हणजे SC ST साठी 45 मॅक्सिमम एज लिमिट आहे। 40च्या आतमध्ये जर असं ओपन कॅटेगरी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं 10वी पाहिजे, फक्त 10वी पाहिजे। 10वीमध्ये मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट असणं आवश्यक आहे। ॲप्लिकेशन शुड हॅव स्टडीड द लोकल लँग्वेज, मराठी लँग्वेज तुम्हाला म्हणजे लोकल लँग्वेज म्हणजे महाराष्ट्रातून तुम्ही फॉर्म भरत असाल तर मराठी लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे। ठीक आहे,
त्यानंतर अदर क्वालिफिकेशन म्हणजे नॉलेज ऑफ कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज पाहिजे. तुमचं कॉम्प्युटरचा कोर्स झाला असेल किंवा MSc झालं असेल किंवा तुमच्या 10वीमध्ये किंवा तुम्ही कधीतरी एखादा कोर्स केला असेल किंवा 10वीमध्ये कॉम्प्युटर असेल तरी झाले. नॉलेज ऑफ सायकलिंग तुम्हाला आली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ते कधी शिकू शकता 8 दिवसामध्ये. हाऊ टू अप्लाय ॲप्लिकेशन्स कॅन बी सबमिटेड ओनली वेबसाईटवर सबमिट करायचं आहे. इथे लिंक आपण दिलेली आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला त्यावर लिंक दिलेली आहे किंवा मग या लिंकवर सुद्धा तुम्ही क्लिक करून जाऊ शकता, परंतु तुम्हाला किंवा वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, बाकी फॉर्म सबमिशनचं जेव्हा व्हिडिओ तेव्हा मी डिटेल तुम्हाला सांगेल. ठीक आहे, फीज बघा, ओपन OBCसाठी फक्त 100 रुपीज फी आहे आणि बाकी कॅटेगरीजला सगळ्यांना फ्री आहे. ठीक आहे, सिलेक्शन क्रायटेरिया बघा, सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट लागते शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची. तर तुमचे जे मार्क्स आहे 10वीचे त्या बेसिसवर तुमची सिलेक्शन लिस्ट लागते. नंतर फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, म्हणजे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावं लागतात आणि तुम्हाला जॉईनिंग मिळते 2-3 महिन्यामध्ये. ठीक आहे, आणि जर तुमचं जे हे आहे मार्कशीट आहे ती ग्रेडमध्ये असेल तर A1 असेल तर तुमचे 95 मार्क्स होतात. A2 असेल तर म्हणजे तुमच्या मार्कशीटवर जर ग्रेडमध्ये तुमचं लिहिलं असेल तर म्हणजे मार्क्स टोटल नसतील तर तुम्ही कन्वर्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला A2 जर तुमचा ग्रेड असेल मार्कशीटवर तर तुम्हाला 85.50 असा स्कोर होतो. ठीक आहे, असं पूर्ण आपण दिलेलं आहे बघा, Dपर्यंत आहे. ठीक आहे, आणि बोथ असेल दोन्ही असेल तर फक्त मार्क्स कन्सिडर केले जातील. त्यांचं असं म्हणणं आहे की सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर सगळं व्यवस्थित आलं तरच पुढे सिलेक्शन फायनल होईल, आणि तर होणार नाही असं यांचं म्हणणं आहे. प्रोव्हिजनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट रिपोर्ट टू द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यामध्ये डॉक्युमेंट्स कोणते लागतील? ओरिजिनल मार्कशीट तुमची 10वीची, बोर्ड सर्टिफिकेट वगैरे, ओरिजिनल कम्युनिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट ते खूप महत्त्वाचं असतं, तुम्ही कुठल्या कास्टचे आहे ते. PWD सर्टिफिकेट म्हणजे तुमचे हँडिकॅपमध्ये असेल तर ते सर्टिफिकेट, ट्रान्सजेंडर असाल तर सर्टिफिकेट लागेल. EWSचं सर्टिफिकेट यांनी एक नवीन टाकलं आहे, ते EWSचं सर्टिफिकेट जर EWSमध्ये फॉर्म भरत असाल तर EWSचं सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर ओरिजिनल डेट ऑफ बर्थ प्रूफ लागेल. डेट ऑफ बर्थ तुमची जी आहे ती ओरिजिनल डेट ऑफ बर्थ प्रूफ लागेल. तर तुमचं 10वी वगैरे असतं. ठीक आहे, त्याच्यासुद्धा सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता किंवा TC देऊ शकता. ते ओरिजिनल लागेल आणि प्लस तुमची झेरॉक्स कॉपी लागेल. DVच्या वेळेस मेडिकल सर्टिफिकेट शुड बी फ्रॉम मेडिकल ऑफिसर ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे मेडिकल ऑफिसरचं कुठलंही वैद्यकीय अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. ठीक आहे, बघा जॉब प्रोफाईल काय बघू शकता, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता हे इतकं काय मी वाचून टाकू शकत नाही, पण याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. पूर्ण बघा, आता BPMचं म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर, शाखा पोस्ट मास्टरचे सुद्धा आपण दिलेले आहे, काय कामं असतात वगैरे सगळे दिलेले आहे. बघा मराठीमध्ये कन्व्हर्जन करून तुमच्या माहितीसाठी फक्त दिलं आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी. बघा इथे सगळं. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर, यामध्ये तुम्हाला ABPMची काय कार्य आहे किंवा काय काम त्यांना करावं लागेल हे सगळं बघू शकता. याचा स्क्रीनशॉट काढला की तुम्ही डिटेलमध्ये हे वाचू शकता. ठीक आहे, बघा हे पूर्ण इथे दिलेलं आहे, आपण 6 पॉईंट आहे त्याचे. त्यानंतर बघा डाकसेवक GDSमध्ये काय काम राहणार आहे किंवा काय तुम्हाला कसं काम करावं लागतं हे सगळं आपण इथे स्टेप बाय स्टेप तुमच्या माहितीसाठी एक्स्ट्रा एफर्ट घेऊन आपण तुमच्यासाठी मराठीमध्ये इथे कन्वर्ट करून दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कुठे अप्लाय करायचं, कुठल्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सी आहे आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातल्या त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता. कुठे अप्लाय करायचं, कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं ज्यानुसार तुमचं सिलेक्शन होऊ शकते, त्याचासुद्धा व्हिडिओ पुढे आपला येणारच आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. इंजिनियर बोल आपलं यूट्यूब चॅनल आहे, तिथे तुम्ही ते यूट्यूबवर सर्च करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून जे महत्त्वाचे पुढे आता व्हिडिओ येणार आहे जसं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे किंवा तुमचं कुठे अप्लाय करायचं ते आहे. बघा इथे अकोला जिल्हा 60 जागा आहे, अमरावती 62, औरंगाबाद 41, बारामती 27, बीड 23, भुसावळ 21, बुलढाणा 24, चंद्रपूर 147, धुळे 37, गोवा 24, कराड 30, कोल्हापूर 43, मालेगाव 22, नागपूर ग्रामीण 51, नांदेड 38, नाशिक 26, नवी मुंबई 21, उस्मानाबाद 40, पालघर 47, परभणी 53, पुणे ग्रामीण 29, रायगड 80 जागा, सातारा 44, श्रीरामपूर 37, त्यानंतर ठाणे 15, वर्धा 50, यवतमाळ 67, अहमदनगर 22, पंढरपूर 25, रत्नागिरी 94, सांगली 55, सिंधुदुर्ग 34, सोलापूर 27, मुंबई नॉर्थ वेस्ट वगैरे 4, नागपूर सिटी म्हणजे हे शहर 3 जागा, पुणे सिटी वेस्ट 16, पुणे सिटी वेस्ट ईस्ट 16, वेस्ट 4, RMSBM मिरज 3, RMSDN भुसावळ 7, जळगाव 37 या पूर्ण जागा आहे. मित्रांनो, यामध्ये जिल्हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करता त्यानुसार तुमचं सिलेक्शन डिपेंड राहते. तुमचं पर्सेंटेज कितीही असो, परंतु कुठे अप्लाय करता आहे, कुठल्या कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे त्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यासाठीच आपण जिल्ह्याचे जे काय महाराष्ट्रामधले जे काही जिल्हे आहेत, साधारण 40 जिल्हे त्यामध्ये आहे. 40 जिल्ह्यांची तिथे माहिती आपण दिलेली आहे. त्यानुसार
पुढे यापुढे जो व्हिडिओ आपला येणार आहे तो ऑनलाईन फॉर्म सबमिट करताना विद्यार्थी मित्राच्या चुका होतात, ज्यामुळे त्यांचे काय होते की फॉर्म रिजेक्ट होते, असं होऊ नये त्यासाठी आपण ऑनलाईन फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ पुढच्या 2-3 दिवसामध्ये घेणार आहे. आणि प्लस कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरावा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या पुढे येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आणि व्हिडिओ येणार आहे ते तुम्ही मिस करणार नाही, तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन आधीच मिळून जाईल. मागच्या 3-4 वर्षापासून आपण GDS भरतीला फॉलो करतो आहे किंवा त्याची माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत आणतो आहे. 10वी बेसवर ही भरती होते, कुठल्याही प्रकारची एक्झाम नाही, कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही, कुठल्याच प्रकारचा काहीही टेस्ट होत नाही. तुमचे पर्सेंटेज जर चांगले असतील तुमच्या 10वीमध्ये तर तुम्हाला पुढे डायरेक्ट सिलेक्शन मिळते आणि पगारसुद्धा बऱ्यापैकी आहे. याच्यामध्ये इन्क्रिमेंटसुद्धा होते आणि सॅलरी ही पुढच्या म्हणजे 4-5 वर्षामध्ये सॅलरी ही तुमची 25-30 हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकते. आपले विद्यार्थी भरपूर आहे जे आपल्याशी कनेक्टेड होते, ते आता परमनंट आहे आणि चांगल्या पगारामध्ये काम करतात. 25 ते 30 हजाराची त्यांची सॅलरी मागच्या 4-5 वर्षामध्ये झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून छोटे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला पुढे मिळत राहतील. आणि याचे वेटिंग लिस्टसुद्धा लागतात, 5 ते 6 वेटिंग लिस्ट लागतात. त्यामुळे पर्सेंटेज थोडंफार कमी जरी असेल तरी इथे अप्लाय करा. अदर कॅटेगरीजला कुठल्याच प्रकारची फी नाही आहे, फक्त OBCसाठी फक्त 100 रुपये फी आहे, त्याच्यामुळे फॉर्म भरायला काही हरकत नाही. ठीक आहे, तर असं करतो बऱ्यापैकी एक चांगली न्यूज तुम्हाला द्यायचा मी प्रयत्न केला. जे विद्यार्थी GDSची किंवा पोस्ट ऑफिसच्या भरतीची वाट बघत असतात त्यांच्यासाठी ही चांगली न्यूज आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा इतर ज्यांना भरायचं असेल फॉर्म ते भरू शकतात. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आणि व्हिडिओज पुढे येणार आहे सिलेक्शनच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहे ते तुम्हाला माहिती मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.